मित्रांनो, कोलकाता शहरात एक शॉपिंग मॉल होता, ज्याच्या समोरच रस्त्याच्या कडेला एक छोटीशी चहाची टपरी होती. पण त्या चहाच्या टपरीवर एक अशी सत्य घटना उलगडणार होती, जी एका श्रीमंत कुटुंबाच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होती. काय एका निरागस मुलाचं सत्य त्या मॉलला विकल्या जाण्यापासून वाचवू शकेल, की लालसेच्या आगीत सर्व काही जळून खाक होईल? ही रहस्याची गोष्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, कोलकाताच्या झगमगाटी रस्त्यांमध्ये एक भव्य शॉपिंग मॉल उभा होता. हा मॉल फक्त एक इमारत नव्हती, तर एका कुटुंबाच्या आठवणींचा खजिना होता. त्या मॉलच्या अगदी समोर रस्त्याच्या कडेला एक छोटीशी चहाची टपरी होती. सकाळ संध्याकाळ तिथे लोकांचा गराडा असायचा. मित्रांनो, या चहाच्या टपरीवर एक अशी घटना घडली, जिने ना फक्त एका कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकलं, तर एका निरागस मुलाच्या सत्याने सगळ्यांच्या हृदयाला स्पर्शही केला. कोलकाताच्या या भागात श्यामलाल नावाचा एक अतिशय श्रीमंत व्यक्ती राहत होता. श्यामलाल यांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने शहरात मोठं नाव कमावलं होतं. त्यांच्याकडे अनेक व्यवसाय होते, जसे की हॉटेल्स, रिअल इस्टेट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो शॉपिंग मॉल, ज्याची पायाभरणी त्यांनी आपल्या रक्तघामाने केली होती. हा मॉल त्यांच्यासाठी फक्त एक व्यवसाय नव्हता, तर ते त्यांचं स्वप्न होतं, त्यांच्या मेहनतीचं प्रतीक होतं. श्यामलाल यांना 3 मुलं होती. 2 मुलं प्रशांत आणि रवी, आणि एक मुलगी सविता. तिघांमध्ये लहानपणी खूप प्रेम होतं. ते एकत्र खेळायचे, हसायचे आणि एकमेकांची काळजी घ्यायचे. श्यामलाल यांनी आपल्या मुलांना नेहमी एकत्र राहण्याचं आणि प्रेमाने जगण्याचं शिकवलं होतं. पण जसजसा वेळ पुढे गेला, तसतसं आयुष्य बदलत गेलं. प्रशांत आणि रवी यांचं लग्न झालं, आणि सविताचंही लग्न मोहित नावाच्या एका सुशिक्षित, सज्जन आणि कष्टाळू तरुणाशी झालं, ज्याचा स्वतःचा चांगला व्यवसाय होता. सविता आपल्या पती मोहित सोबत आनंदी जीवन जगत होती. मोहित हा समजूतदार आणि कष्टाळू व्यक्ती होता, जो सविताची प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवून तिची काळजी घ्यायचा. दुसऱ्या बाजूला प्रशांत आणि रवी आपल्या आपल्या व्यवसायांमध्ये व्यस्त झाले होते. श्यामलाल यांचा शॉपिंग मॉल दिवसेंदिवस भरभराटीला जात होता. तो मॉल फक्त शहराची शोभा नव्हती, तर त्या मॉलमधून होणारी कमाई ही कुटुंबासाठी अभिमानाचं कारण ठरत होती. लग्नानंतर काही वर्षांनी प्रशांत आणि रवी यांच्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं सुरू झाली. सुरुवातीला या केवळ किरकोळ वादविवाद वाटत होते, पण हळूहळू हे भांडण इतकं वाढलं की दोघं एकमेकांशी बोलणंही बंद करू लागले. श्यामलाल यांनी खूप प्रयत्न केले की त्यांची मुलं पुन्हा एकत्र यावीत, पण दोघंही आपल्या हट्टांवर ठाम राहिले. एक दिवस प्रशांत आणि रवीने श्यामलाल यांच्या समोर अशी मागणी केली, जी ऐकून त्यांचं हृदय तुटलं. दोघं म्हणाले, बाबा, आता आम्हाला वेगळं व्हायचं आहे. कृपया आपली सर्व संपत्ती आणि व्यवसायाचा वाटा करून टाका. आम्हाला आमचं काय करायचंय ते आम्ही पाहू. तुम्ही यामध्ये हस्तक्षेप करू नका. हे ऐकून श्यामलाल अत्यंत व्यथित झाले. ते आपल्या खोलीत जाऊन ढसाढसा रडू लागले आणि जुन्या आठवणींमध्ये हरवले. त्यांनी मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा त्यांचं काहीही चाललं नाही, तेव्हा त्यांनी शेवटी नाईलाजाने वाटप करण्याचा निर्णय घेतला. श्यामलाल यांनी आपले मुलगी सविता आणि जावई मोहित यांनाही बोलावलं. त्यांनी संपूर्ण संपत्ती आणि व्यवसाय दोन्ही मुलांमध्ये समान वाटून दिला. पण एक गोष्ट, तो शॉपिंग मॉल, जो त्यांच्या हृदयाच्या खूप जवळचा होता, तो त्यांनी आपली मुलगी सविताच्या नावावर केला. श्यामलाल म्हणाले की बेटी, हा मॉल मी आपल्या रक्तघामाने उभारला आहे. ही माझी शेवटची आठवण आहे. मला वाटतं हे तुझ्याकडे असावं. तूही या कुटुंबाचा एक भाग आहेस, आणि तुला देखील यावर तितकाच हक्क आहे जितका तुझ्या भावांना आहे. सविताने आधी नकार दिला आणि म्हणाली की बाबा, हे मॉल भावांना द्या, मला याची गरज नाही. पण श्यामलाल प्रेमाने म्हणाले, नाही बेटी, हा तुझा अधिकार आहे. मी नाही पाहू शकत की तू कधी कोणावर अवलंबून राहशील. हा मॉल
तुला संयम पूर्ण असेल. शेवटी सविताने वडिलांच्या म्हणण्याचा मान ठेवला आणि मॉल तिच्या नावावर झाला. बाकीची संपत्ती आणि व्यवसाय प्रशांत आणि रवीमध्ये समान वाटून दिले गेले. पण या वाटपामुळे प्रशांतचा मूड बिघडला. त्याला हे बिलकुल आवडलं नाही की मॉल सविताच्या नावावर झाला आहे. हा मॉल दर महिन्याला लाखोंची कमाई करत होता आणि प्रशांतच्या नजरा यावर लागल्या होत्या. त्याने सविताला बाहेरून विश्वास दिला आणि म्हणाला, हो सविता, मॉल तुझ्याकडे असणं योग्यच आहे. शेवटी तू देखील आपल्या घरचीच आहेस. भविष्य काय घेऊन येईल कोणी सांगू शकतं का? पण मनातल्या मनात त्याने मॉल ताब्यात घेण्याची योजना आखली होती. सविताने त्याच्यावर विश्वास ठेवत म्हटलं की भाऊ, तूच सध्या मॉल सांभाळ. जे काही उत्पन्न होईल ते माझ्या किंवा बाबांच्या खात्यात टाक, मी नंतर घेईन. सविताचा हा विश्वास प्रशांतसाठी एक सुवर्ण संधी ठरला. त्याने मॉल आपल्या ताब्यात घेतला आणि हळूहळू आपली खेळी खेळू लागला. त्याने मॉल तोट्यात दाखवण्याचा डाव सुरू केला. मॉलची कमाई कमी दाखवू लागला आणि सविताला सांगू लागला की आता लोक ऑनलाईन खरेदी करतात म्हणून मॉलमध्ये ग्राहक कमी येतात. दरम्यान एक अजून दुःखद घटना घडली. वाटप झाल्यानंतर काही महिन्यातच श्यामलालजी यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे सविताचं हृदय तुटून गेलं. तो मॉल जो त्यांच्या वडिलांची शेवटची आठवण होती आता सवितासाठी आणखीन मौल्यवान बनला होता. पण प्रशांतने या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. त्याने मॉल पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला आणि सविताला विश्वास देण्याचा प्रयत्न केला की मॉल तोट्यात चालला आहे. प्रशांतने सविताला सांगितलं की सविता, मॉल आता फक्त 10 ते 1 लाख रुपये महिना कमावत आहे. कामगारांचं पगार देणंही कठीण झालं आहे. सविता, जी आपल्या पती मोहित सोबत दुसऱ्या शहरात राहत होती, तिला या गोष्टी खऱ्या वाटल्या. तिला पैशांची गरज नव्हती कारण मोहित चांगली कमाई करत होता. यामुळे तिने याकडे फारसं काही लक्ष दिलं नाही. वेळ असाच पुढे सरकत गेला. प्रशांतने मॉलला इतकं तोट्यात दाखवलं की सवितालाही वाटू लागलं की हा मॉल विकून टाकणंच योग्य ठरेल. एका वर्षानंतर प्रशांतने सविताला सांगितलं की सविता, आता हा मॉल विकून टाकला पाहिजे. यामुळे फक्त तोटा होत आहे. सविताने हा विषय आपला पती मोहित सोबत बोलली. मोहितनेही हेच सुचवलं की तोट्यात चालणारा मॉल विकणंच योग्य ठरेल, नाहीतर उगाचाच कर्जाचा भार वाढेल. सविताचं मन अजूनही तयार नव्हतं, पण नाईलाजाने तिनेही होकार दिला. एक दिवस सविता आणि मोहित मॉलच्या जवळ आले. तिथे एक खरेदीदार येणार होता ज्याला प्रशांत घेऊन येणार होता. सविता आणि मोहित त्या मॉलच्या समोर असलेल्या त्या चहाच्या टपरीवर बसले. सविताची नजर तिच्या वडिलांनी उभारलेल्या त्या मॉलकडे गेली आणि तिचे डोळेच पाणावले. ती रडू लागली. अक्षरशः फूट फुटून रडत होती. मोहितने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण सविताचं दुःख कमी होईना. तेवढ्यात त्या चहाच्या टपरीवर काम करणारा एक निष्पाप मुलगा हिमांशू हे सगळं काही ऐकत होता. हिमांशू दररोज त्या मॉलमध्ये चहा आणि पाणी पोहोचवत असे, त्यामुळे त्याला मॉलची खरी स्थिती माहीत होती. हिमांशू सविता जवळ आला आणि म्हणाला, आंटी, जर तुम्ही माझं ऐकलं तर तुम्हाला हा मॉल विकायची गरजच भासणार नाही. सविता आणि मोहित त्याच्याकडे पाहून आश्चर्यचकित झाले. मोहितने थोडक्यात शब्दात म्हणत ओरडलं, बेटा, ही मोठ्यांची गोष्ट आहे. तू जा आणि तुझं काम कर. पण सविताने त्याला थांबवलं आणि विचारलं की बेटा, तू काय सांगू इच्छितोस? नेमकं काय झालं आहे? हिमांशू म्हणाला की आंटी, तुमचा मॉल तोट्यात नाही. मी रोज इथे चहा पोचवतो. मी पाहतो की मॉलमध्ये खूप ग्राहक येतात, खरेदी करतात आणि भरभरून वस्तू आपल्या गाड्यांमध्ये भरून नेतात. काहीही तोटा नाहीये. कदाचित कोणीतरी वर्कर किंवा मॅनेजर काहीतरी गडबड करत असेल. हिमांशूच्या त्या बोलण्याने सविता आणि मोहित दोघांनाही शंका आली. सविताने ठरवलं की ती याचा खोलात जाऊन तपास करणार. तिने आपल्या भावाला प्रशांतला फोन केला आणि मॉल विकण्याचा निर्णय थांबवण्याचं सांगितलं. सविता म्हणाली की भाऊ, आपण मॉल विकणार नाहीत. काही दिवस तोटा सहन करू, पण नंतर सगळं काही ठीक होईल. प्रशांतने या निर्णयाला विरोध केला, पण सविताने त्याचं एकही ऐकून घेतलं नाही.
सविता आणि मोहितने जवळच्याच एका हॉटेलमध्ये खोली घेतली आणि मॉलवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. हिमांशूच्या मदतीने त्यांना कळलं की मॉलची संपूर्ण कमाई प्रशांत स्वतःकडेच ठेवत होता. त्याने एक खरेदीदार तयार केला होता, पण तो खरेदीदार प्रत्यक्षात प्रशांतचाच माणूस होता. प्रशांतची योजना होती की मॉल अगदी स्वस्तात विकत घेण्यासाठी तो बनाव करेल आणि स्वतःच मॉल खरेदी करेल. सविताला आपल्या भावाच्या या डावप्याचा कुटील योजनेचा अंदाज आला, पण तिने प्रशांतला काहीही न सांगता मोहित सोबत सल्ला करून मॉलसाठी आपल्या विश्वासू व्यक्तीला मॅनेजर म्हणून नेमलं आणि त्याच्यावर सगळं नियंत्रण दिलं. सविताने प्रशांतला सांगितलं की भाऊ, आता तुम्ही मॉलची काळजी घेण्याची गरज नाही. माझ्या पतीने आपला माणूस नेमला आहे. आम्ही आता हे सर्व स्वतः हाताळू. प्रशांतला समजलं की सविताला सर्व कळून आलं आहे. त्यानं डोकं लाजेनं खालीच झुकलं. सविता आणि मोहितने ठरवलं की ज्याच्यामुळे त्यांना वडिलांची आठवण तो मॉल वाचवता आला, त्या हिमांशूचे आभार मानायला हवेच. ते पुन्हा त्या चहाच्या टपरीवर गेले, पण तिथे हिमांशू नव्हता. चहा विकणाऱ्याने सांगितलं की हिमांशूची आई आजारी आहे आणि तो तिला सरकारी रुग्णालयात घेऊन गेला आहे. सविता आणि मोहित हिमांशूच्या घरी गेले आणि तिथून त्याला रुग्णालयात भेटले. हिमांशूने सांगितलं की त्याच्या आईवर उपचार सुरू आहेत, पण पैशांअभावी चांगल्या औषधांचा अभाव आहे. सविता आणि मोहितने ठरवलं की ज्याने त्यांची एवढी मोठी मदत केली त्याला ते चांगलं आयुष्य देतील. सविताने हिमांशूच्या आईला शहरातल्या सर्वोत्कृष्ट रुग्णालयात भरती केलं. त्यांनी हिमांशूच्या घरी 1 महिन्याचं राशन भरून दिलं आणि त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. सविताने वचन दिलं की जोपर्यंत हिमांशू शिक्षण पूर्ण करत नाही तोपर्यंत त्या दोघं त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतील. हिमांशूने सुरुवातीला नकार दिला, पण सविताने त्याला समजावलं, बेटा, तू माझी एवढी मोठी मदत केलीस, आता माझी पाळी आहे. ही माणुसकीची गोष्ट आहे. काळ सरकत गेला. हिमांशूने शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि सविताने त्याचा प्रवेश एका उत्तम विद्यापीठात करून दिला. हिमांशूची आई पूर्णपणे बरी झाली. आजही सविता मॉलमधील उत्पन्नातून हिमांशूचं शिक्षण चालवते. ही कथा केवळ एका मॉलची नाही, तर विश्वास, फसवणूक आणि माणुसकीची आहे. हिमांशू सारख्या निष्पाप मुलाच्या प्रामाणिकपणामुळेच सविताला केवळ तिच्या वडिलांची आठवण वाचवता आली नाही, तर एक कुटुंब तुटण्यापासूनही वाचलं. तर दुसरीकडे प्रशांतची फसवणूक सर्वांसमोर उघड झाली आणि लोकांनी त्याला भावाचा काळीमा म्हणायला सुरुवात केली. सविता आणि हिमांशूची ही कहाणी आजही कोलकात्याच्या गल्ली बोळात ऐकायला मिळते. ही कथा आपल्याला शिकवते की सत्य आणि माणुसकी यांची ताकद कोणत्याही लोभापेक्षा मोठी असते. मित्रांनो, जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा आणखीन प्रेरणादायी कथा आणण्याची प्रेरणा मिळते. तुमचं मत आम्हाला खूप महत्त्वाचं वाटतं, त्यामुळे कमेंटमध्ये जरूर कळवा. ही कथा फक्त मनोरंजनासाठी नाही, तर जीवनाचं एक मोठं शिकवण देणारी आहे. तर भेटूया अशाच एका नवीन, रोचक आणि प्रेरणादायी कथेसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.